अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आणि रेग्युलर वाल्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानाची घोषणा केल्यानंतर जी काय परदेशी समिती नेमली होती तिच्या अहवालाची सर्वजण प्रतीक्षा करत होते. अशा याच्यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही विधान केलेले आहे. त्या विधानामुळे नेमकी कर्जमाफी कुणाला मिळणार हेच आता स्पष्ट झालेलं आहे. त्यांचं विधान नेमकं काय आहे ते एकदा ऐका आणि त्यानंतर ते जे एसओपीचा त्यांनी उल्लेख केलेला त्या एसओपी म्हणजे काय आणि नेमकी कर्जमाफी कोणाला मिळणार त्यावर आपण बोलूयात. प्रवीण परदेशी समिती संपूर्ण या 2 लाख रुपयाची कर्जमाफी कशी कशी असणार आहे, म्हणजे या राज्यातला अल्पभूधारक अत्यल्पभूधारक जो व्यक्तीला कर्जमाफीची गरज आहे त्यांना कर्जमाफी झाली पाहिजे याकरता एसओपी तयार होत आहे. धनदांडग्या लोकांना ज्याच्याकडे गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे, फार्म हाऊस आहे त्यांना कर्जमाफी देऊन काय फायदा आहे. ज्या गरीब माणसाला कर्जमाफी दिली पाहिजे त्यांना त्याची एसओपी तयार करणं चालू आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं थोडा वेळ होईल पण कमिटेड कर्जमाफी आम्ही करणार आहोत. कमिटेड कर्जमाफी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आता बावनकुळे साहेबांनी जे एसओपीचा उल्लेख केलेला आहे, एसओपी म्हणजे काय, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, म्हणजेच काय की बाबा कर्जमाफीचा जो एकंदर प्रक्रिया राबवायची त्याची नियमावली किंवा ती कशी असणार त्याची नियम. मग त्याच्यामध्ये एसओपी मध्ये काय काय असतं तर एसओपी मध्ये पहिले म्हणजे पात्रता, त्या कर्जमाफीसाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहेत. मग जसं की लघु, मोठा किंवा त्याच्यामध्ये अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, मध्यम अशा पद्धतीचं असतं किंवा हेक्टरची मर्यादा टाकल्या जाते. त्याच्यानंतर कोणत्या कालावधीतलं कर्ज माफ करायचंय. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकितांपैकी पात्र. आता ते जे ती झाली एंड, ठीक आहे, एंड कालावधी झाला तो, परंतु कधीपासूनच माफ करायचंय, 2019 पासून 2025 पर्यंत माफ करताय की आधीपासून सगळं याच्यापर्यंत माफ करताय, त्याचा कालावधी ठरवणं ते एसओपी मध्ये येतं, ठीक आहे, त्या नियमावलीमध्ये येतं. त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्रे, त्यानंतर अर्जपत्रे प्रक्रिया जी आहे ती ठेवणार की नाही ठेवणार. 2017 मध्ये श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जी 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी झाली होती त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी अर्ज करावे लागले होते, लाईनी लागल्या होत्या, सरकार ट्रोल झालं होतं. त्यानंतर 2019 मध्ये श्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री केली, त्याच्यामध्ये 2 लाखापर्यंतचं सरसकट कर्ज माफ करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कुठलीच मेहनत करावी लागली नाही. त्याच्यामुळे नेमकं अर्जाची पद्धत ठेवणार की हे ठेवणार हे त्या एसओपी मध्ये ठरणार आहे जे बावनकुळे साहेबांनी सांगितलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पडताळणी, त्यानंतर त्याच्यामध्ये मंजुरी आणि त्यानंतर रक्कम समायोजन. रक्कम समायोजन म्हणजे काय की ठराविक रक्कम सरकारकडून बँक खात्यामध्ये टाकल्या जाते शेतकऱ्याच्या आणि मग त्याला कर्जमाफी झाली, ती फायनल कर्जमाफी झाली आपण त्याला म्हणतो. अशा पद्धतीची ही एसओपी आहे. आता बावनकुळे साहेबांनी जो बंगला, गाडी, फार्म हाऊस याचा उल्लेख केलेला आहे, गाडी, घोडा, बंगला, फार्म हाऊस ज्यांना आहे, आता त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय आहे की जसं की सुप्रिया सुळे सारखे शेतकरी आहेत किंवा अनेक 500,000 कोटीचे मालक शेतकरी आहेत, या राज्यातले हजारो माजी आमदार, या राज्यातले 288 आजी आमदार, हे सगळे स्वतःच्या ऍप्टिट्यूड मध्ये आम्ही शेतकरी आहोत म्हणून दाखवतात, पण त्यांना कर्जमाफीची गरज आहे का तर बिनधास्तच नाही आहे. मग याच्यामध्ये ज्यांना खरी गरज आहे त्यांना कर्जमाफी देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे आणि तसं त्यांच्या याच्यातून दिसतं आहे. परंतु बावनकुळे साहेब, तुमचा अभ्यास कमी आहे. माझा जन्म शेतकरी चळवळीतला आहे, तुम्हाला ही गोष्टच कळत नाहीये की कर्जमाफी काय आहे किंवा कर्जमुक्ती काय आहे जी 2 लाखापर्यंत करता येते. की सरकारच्या धोरणामुळे शेतीमालाला न मिळालेला भाव आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यावर वाढलेलं कर्ज हे शेतकऱ्याचं पाप नसून सरकारचं पाप आहे आणि ते सरकारनं निपटलं पाहिजे. मग तो लहान शेतकरी असो, मोठा शेतकरी असो, गरीब असो का श्रीमंत असो. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांना मिळणार हे तुमचं चुकीचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही कधीपर्यंत शेतकऱ्यांना खेळवत ठेवणार आहे हे पण एकदा सांगा. बावनकुळे साहेबांना आतापर्यंत 15 ते 16 वेळेस पत्रकारांनी हा प्रश्न विचारला, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही गुगलला जाऊन शोधून पहा, सेम दिलेलं आहे की त्या संदर्भात समिती नेमलेली आहे, प्रक्रिया चालू आहे त्याच्या, आणि गरीब शेतकऱ्यांना द्यायचं, धनदांडग्यांना नाही द्यायचं, बंगल्यावाल्यांना नाही द्यायचं. अरे द्या ना कोणाला तरी एकदा, कधीच चाललंय तुमचं आणि सगळीच तर वगळायला लागले त्याच्यातून. नेमका कोण पात्र कोण अपात्र, नेमकी कर्जमाफी कोणाला मिळणार हेच अजून क्लिअर झालेलं नाहीये तुमचं. त्याच्यामुळं यांच्या बोलण्यावरनं एक गोष्ट लक्षात येते की ही जी कर्जमाफी आहे ही अत्यंत किचकट असणार आहे आणि ती किचकट असल्यामुळं मग यांच्यावर प्रचंड टीका होणार आहे, आंदोलन होणार आहे, मोर्चा होणार आहे आणि मग त्यानंतर हे सरसकट 2 लाखापर्यंत करून टाकणार आहे असं मला यांचं भविष्य सध्या तरी दिसतं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये.
परंतु बावनकुळेच्या बोलण्यावरनं ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, ज्यांच्याकडे चांगलं घरदार बांधलेलं आहे, त्यांना ते वगळण्याचा विचार करत असतील तर मग ते कपाळकरंटे आहेत असं म्हणायला वावगं ठरणार नाही. तुम्हाला कर्जमाफीची प्रत्येक अपडेट सोप्या भाषेत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतो आहोत. त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा, म्हणजे याच्या पुढच्या अपडेट तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.